नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून जे आता आपल्याला पीक विमा मंजूर झालेला आहे, या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना। आता प्रधानमंत्री ज्या राज्यामधून येतात तेच राज्य या योजनेमध्ये नाही, कारण ही योजना ऐच्छिक आहे। आणि मग गुजरातचे पंतप्रधान असताना सुद्धा गुजरात राज्य या योजनेमध्ये का नाही, नेमकं याचं कारण काय? आणि दुसरी एक गोष्ट की ज्या वेळेस पीक विमा योजना चालू होते, म्हणजे पीक विमा भरण्याची वेळ येते, त्यावेळेस शेतकऱ्यांना जाहिराती करू कृषी विभागाच्या माध्यमातून मेळावे घेऊ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा असा आग्रह का केला जातो? आणि महत्त्वाचं म्हणजे गुजरात जे राज्य आहे ते या पीक विमा योजनेमध्ये का नाही? कारण या पीक विमा योजनेमध्ये ज्या पीक विमा कंपन्या काम करतात, या हप्त्यापोटी अधिकचे किती पैसे घेतात, आणि त्याचमुळे गुजरात राज्य या पीक विमा योजनेमध्ये या अगोदर काही वर्ष होतं, मात्र ते नंतर बाहेर का पडलं, या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायच्यात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नेमका पीक विमा का मिळत नाही हे सुद्धा मग तुमच्या लक्षात येईल। आता मित्रांनो, पीक विम्याची थोडक्यात आपण पार्श्वभूमी समजून घेऊ की ह्या पीक विमा जी योजना आहे तर ही केव्हापासून चालू झाली आहे। 1972-73 मध्ये पहिली पीक विमा योजना गुजरातमध्ये सुरुवात झाली, आणि त्यानंतर पुढे मग ही योजना महाराष्ट्र असेल, तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल या राज्यामध्ये सुरू करण्यात आली। आणि त्यानंतर 1979 ते 84 या काळामध्ये या पीक विमा योजनेचं नाव पायलट पीक विमा योजना असं केलं, आणि त्यानंतर ती देशातल्या 11 राज्यामध्ये राबवण्यात येऊ लागली। त्यानंतर पुढे 1985 ते 1999 या काळामध्ये सर्वसमावेशक पीक विमा योजना म्हणून ही लागू करण्यात आली। आणि त्यावेळेस आपल्याला ही ऑफलाईन पद्धत होती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून आपण अर्ज भरायचो, ना त्याला ई पीक पाहणी लागायची, ना त्याला कोणत्या गोष्टी लागायच्या। आपलं जे क्षेत्र आहे तेवढं क्षेत्र टाकायचं आणि ऑफलाईन पद्धतीने आपण तो अर्ज बँकेकडे द्यायचो, आणि त्या माध्यमातून मग शेतकऱ्यांचं जर नुकसान झालं तर पीक विमा मिळायचा। आता त्यानंतर 1999 ते 2016 या काळात राष्ट्रीय पीक विमा योजना व सुधारित कृषी विमा योजना या नावानं अंमलात आणण्यात आली। आणि आताचे जे आपले प्रधानमंत्री आहेत हे 2014 साली देशाचे प्रधानमंत्री झालेले आहेत। त्यानंतर 2016 पासून या योजनेचं नाव बदलण्यात आलं आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना ही ऐच्छिक करण्यात आली। ज्यांना या योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनीच घ्यायचा आहे। मग आता यापुढे तुमच्या हे लक्षात येईल की या योजनेमध्ये कोणकोणती राज्ये किती दिवसापर्यंत किती वर्षापर्यंत राहिली, मात्र महाराष्ट्र राज्य हे पहिल्यापासूनच या योजनेमध्ये का आहे, कारण काही राज्याच्या वेगवेगळ्या योजना सुद्धा आहेत। आता 1999 आणि 2000च्या या काळात राष्ट्रीय पीक विमा योजना आणि आताची प्रधानमंत्री पीक विमा योजना 5 राज्यात राबवली जात आहे। आणि ही या योजनेसाठी लाभ घेणं किंवा या योजनेमध्ये भाग घेणं हे ऐच्छिक होतं, हे काही असं बंधन नव्हतं कोणत्या राज्याला की तुम्ही या योजनेमध्येच भाग घेतला पाहिजे म्हणून। आता महत्त्वाचं म्हणजे पंजाब एक असं राज्य आहे की या राज्यानं आजपर्यंत या योजनेमध्ये भाग घेतलेला नाही, त्यांची एक स्वतंत्र योजना आहे। आणि तुम्हाला माहिती आहे पंजाब हे यांत्रिक शेती करण्यामध्ये सर्वात पुढे असणारं राज्य आहे। आत्ता कुठं आपल्याकडे सगळं यांत्रिक शेती झालेली आहे, आणि पंजाबमध्ये ही पूर्वीपासून बऱ्याच दिवसापासून म्हणजे प्रगत राज्य आहे ते। आणि गुजरात राज्य फक्त या योजनेमध्ये सुरुवातीच्या काळात 4च वर्ष होतं, किती 4 वर्ष, आणि त्यानंतर त्यांनी आपली स्वतःची गुजरात राज्यापुरती एक पीक विमा योजना राबवणं चालू केले। आता या योजनेमध्ये महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यामध्ये ही योजना सुरुवातीपासून राबवण्यात आली। प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून तुम्हाला सांगतो कोण कोण कसे बाहेर पडलेत। बिहार व पश्चिम बंगाल 2018 मध्ये बाहेर पडले, म्हणजे 2016ची योजना 2च वर्षात ते बाहेर पडले, त्याचे कारण लक्षात घ्या। झारखंड 2020 मध्ये बाहेर पडले। त्यानंतर उत्तर प्रदेश, ओडिशा, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ हे 2016 मध्ये या योजनेत सामील झाले। तर आंध्र प्रदेश 2022 पासून सामील झालं,
तेलंगणा 2024 पासून सामील झालं आणि कर्नाटक व ओडिशा 2024 मध्ये बाहेर पडले या योजनेमध्ये. म्हणजे काही राज्य आले आणि काही पुन्हा बाहेर पडले. आता या राज्यांच्या वेगवेगळ्या पर्यायी योजना आहेत. म्हणजे त्यांनी त्यांच्या पुरत्या स्वतःच्या योजना आहेत. शेतकऱ्यांना पीक विमा द्यायचा का नाही, त्यांचं नुकसान झालंय काय नाही, कॅल्क्युलेशन ज्या भानगडी आहेत का त्या सगळं ते राज्य स्वतः करतं. म्हणजे त्यांना केंद्र सरकारवर निर्भर राहावं लागत नाही, कारण ते प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून बाहेर पडलेले आहेत किंवा त्यांच्या अगोदरच स्वतंत्र योजना आहेत. त्यामुळं आता महत्वाचं, गुजरात राज्य का बाहेर पडलं तर या पीक विमा कंपन्या ज्या आहेत त्या अधिकचा हप्ता म्हणजे 4,500 कोटी रुपये मागतात. आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, जे आपण आता लोक ऐकले की या पीक विमा योजनाच या पीक विम्याच्या माध्यमातून कशा फायद्यात राहतात, आणि जे सरकार पीक विमा भरण्याच्या वेळेस जाहिरात करू कृषी विभागाच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा न्यूजपेपरच्या माध्यमातून जे जाहिरात करू शेतकऱ्यांना पीक विमा भरायला लावतं का, आपल्याला वाटतं आपल्याला 2%च रक्कम भरायची, पण त्यामध्ये आपण पीक विमा भरल्याच्या नंतर राज्य सरकारला राज्य सरकारचा हिस्सा भरावा लागतो, केंद्र सरकारला केंद्र सरकारचा भरावा लागतो. आपला मोजका 2% असतो, पण बाकीचा हप्ता हा मोठा असतो आणि मग तेवढा तो कंपनीला भेटतो. आणि जर पीक विमा देण्याची वेळच आली नाही तर मग ती पीक विमा कंपनी फायद्यात राहते आणि सरकारही फायद्यात राहतं. आणि त्याचमुळं हे गुजरात राज्य या पीक विमा कंपन्यांना काय एवढे पैसे द्यायचे म्हणून ते बाहेर पडलं आणि त्यांनी स्वतःची योजना चालू केली. तशाच इतर राज्यात सुद्धा स्वतःच्या योजना आहेत. आता गुजरात बाहेर पडले. 2020ला गुजरातमध्ये मुख्यमंत्री किसान सहाय्य योजना त्यांनी चालू केली. बिहार राज्यामध्ये त्यांनी बिहार राज्य पीक सहाय्यता योजना चालू केली. पश्चिम बंगालमध्ये बांगला शक्य योजना चालू केली. त्यानंतर तेलंगणा राज्याने 2018 पासून रयतू बंधू अशी योजना चालू केली. मात्र आपलं महाराष्ट्र राज्य एवढं सुजलाम सुफलाम प्रगतशील राज्य असून आपण आजही त्याच पीक विमा योजनेत आहोत, प्रधानमंत्री पीक विमा योजना. आणि त्याचमुळे आपल्याला स्वतःचा जे शेतकऱ्यांचं राज्याचं नुकसान होतं त्यावेळेस आपल्याला केंद्र सरकारवर निर्भर राहावं लागतं. आपल्याला आपल्या राज्याला स्वतःचा निर्णय घेता येत नाही. म्हणून हे राज्य जे आहे ते स्वतःचा निर्णय घेण्यासाठी या योजनेच्या मधून बाहेर पडले असतील. मात्र आपलं महाराष्ट्र राज्य त्याच पीक विमा योजनेत आहे. आणि मग जो आज काही आपल्याला पीक विमा कमी प्रमाणात मिळतो याचं सगळं कॅल्क्युलेशन असेल, ज्या गोष्टी असेल त्या केंद्र सरकार आणि ती पीक विमा कंपनी यांच्या माध्यमातून चालत असेल. म्हणजे आपल्या राज्याला काही बोलायला अधिकार आहे का नाही आता मला माहित नाही, कारण राज्यामध्ये यावर्षी जे अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं होतं यावर्षी शेतकऱ्यांना जसा पीक विमा मिळायला पाहिजे होता तसा पीक विमा मिळत नाहीये. कारण जे पोर्टलवर दाखवतंय त्या ज्या रकमा आहेत त्या एकदम नगण्य अल्पा स्वरूपाच्या रकमा आहेत आणि त्याही उद्या खात्यात येतील त्यावेळेस किती येतील हे सांगता येत नाही. अशी ह्या पीक विम्याचं योजनेचं सगळं स्वरूप आहे. आता तुम्हाला याबद्दल काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.